आज देशाच्या स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनी देशाच्या झेंड्याखाली उभं राहून देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने देशाला एका नव्या शब्दाची भेट दिली, दिमागी नक्सल. त्याची दिलेली व्याख्या एवढीच: सामान्य लोकांमध्ये राहून नक्षलवाद पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करणारे लोक. पण हे ओळखायचे कसे? कदाचित याची वेगळी गाईडलाईन द्यायची गरजच उरलेली नाही. जसं याआधी सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या, धोरणांना विरोध करणाऱ्या मतांना सत्तेच्या राजाआश्रयातील पूर्वग्रह दूषित लोक स्वतःहून अर्बन नक्सल ठरवून मोकळे झाले, तसंच आता या दिमागी नक्सल शब्दाचंही होईल यात शंका नाही. जसं आंदोलनांच्या वेळी झालं, जंतर मंतरच्या विद्यार्थ्यांवर, शेतकरी आंदोलनावर फॉरेन फंडिंगचे आरोप झाले, समाजात संशयाचं वातावरण तयार झालं आणि नंतर जेव्हा अधिकृत यंत्रणांना विचारलं गेलं तेव्हा समोर आलं की अशी कोणतीही परकीय फंडिंग झाल्याचा दावा ते करू शकत नाहीत. पण यावेळी या शब्दासोबत एक पुढचं पाऊल आलंय. इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा. अशा लोकांना एकटं पाडण्याचे, आयसोलेट करण्याचे निर्देश. आपल्या मताशी सहमत नसलेल्या व्यक्तीला विरोध संवादातून किंवा चर्चेतून केला जाऊ शकतो, पण एकटं पाडणं त्यापेक्षा वेगळं आहे. एकटं पाडायचं म्हणजे नक्की काय करायचं? त्याच्या विरोधात द्वेष पसरवायचा की त्याच्या पाठीशी उभं राहणाऱ्यांना त्रास द्यायचा? याबद्दलही कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन नाही. ज्या समाजात केवळ संशयावरून झुंडी माणसांचे जीव घेतात, जिथे अफवांवरून दंगली पेटू शकतात, तिथे असा एक चेहरा नसलेला अदृश्य शत्रू समाजात पेरून देणं हे किती जबाबदारपणाचं लक्षण आहे हे कदाचित काळच ठरवेल.